लालबागचा राजा तर सर्वांनाच माहिती आहे, पण तुम्ही परेल मधल्या या सुंदर मूर्त्या बघितल्या आहेत का? सनईचा सूर कसा वाऱ्याने भरला, ढगांचा ढोल घुमू लागला. तर मित्रांनो, या सर्व गणपती बाप्पांच्या मूर्त्या पाहण्यासाठी मी येऊन पोहोचतो परेलमध्ये व परळ स्टेशन पासून फक्त 5 मिनिट चालल्यावर आपण येतो परळ मधल्या सगळ्यात पहिल्या गणपती जवळ, म्हणजेच परळच्या सम्राट जवळ. इथे थोडं थांबून व दर्शन घेऊन इथे आपण एका मित्राला सेटिंग लावून डायरेक्ट येतो परळच्या महाराजाजवळ. ही गणपती बाप्पांची मूर्ती या वर्षीची टॉपची बॅलेन्सिंग मूर्ती असून याआधी अशी मूर्ती कोणीच बनवलेली नाहीये. इथे 5 ते 10 मिनिट थांबून गणपती बाप्पांचे मस्त दर्शन घेऊन इथून आपण येतो परळच्या विघ्नहर्ताजवळ. ही सुद्धा मूर्ती खूप सुंदर असून या मंडळाने तुंबाड चित्रपटाचे डेकोरेशन केलेले आहे. इथे बाप्पांचे दर्शन घेऊन आपण येतो कृष्णानगरच्या राजाजवळ. या ठिकाणी थोडं थांबून व बाप्पांचे दर्शन घेऊन आपण येतो परळच्या लंबोदर जवळ. ही सुद्धा मूर्ती खूप आकर्षक असून ज्योतिबाच्या अवतारासारखी आहे. इथे थोडा वेळ थांबून बाप्पांचे दर्शन घेऊन आपण निघतो परळचा राजा बघायला. या सर्व मंडळांमध्ये 5 ते 10 मिनिट वॉकिंग डिस्टन्स असून आपण पोहोचतो परळच्या राजाजवळ. या वर्षी या मंडळाने राम अवतारामध्ये मूर्ती बसवलेली असून ह्याचे डेकोरेशन सुद्धा राम मंदिरासारखे केलेले आहे. इथे बाप्पांचे दर्शन घेऊन इथून आपण येतो मुंबईच्या राजाजवळ. या वर्षीचे डेकोरेशन रामेश्वर मंदिरासारखे केले असून 15 ते 20 मिनिटं लाईन मध्ये थांबून आपण पोहोचतो मुंबईच्या राजाजवळ. हे मंडळ मुंबईचे सर्वात जुने मंडळ असून इथे बाप्पांचे दर्शन घेऊन आपण येतो तेजुगाय गणपती बाप्पाजवळ. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही रील आवडली असेल तर लाईक करून तुमच्या बाप्पा प्रेमी मित्राला नक्की शेअर करा.